संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील लाखो शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांचे तसेच सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती वाहून गेलेली आहे, उभी पिके नष्ट झाली आहेत, जनावरे दगावली आहेत, तसेच घरे कोसळून लोक बेघर झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, नागरिकांवर कधीही भरून न निघणारे संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये भरपाई द्यावी, तसेच सर्व प्रभावित नागरिकांना अन्नधान्य, कपडे, निवाऱ्याची व्यवस्था करून द्यावी असेही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. हे निवेदन माकपच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी श्री रोहित कुमार राजपूत यांना देण्यात आले. यावेळी पक्षाचे शहर सचिव कॉम्रेड तानाजी जायभावे, जिल्हा सचिव कॉम्रेड देवीदास आडोळे, शहर सदस्य कॉम्रेड तुकाराम सोनजे, कॉम्रेड संतोष काकडे, कॉम्रेड विजय टिकल, युनिट सचिव कॉम्रेड छाया जाधव, सदस्य कॉम्रेड अरविंद शहापुरे, तसेच इगतपुरी तालुका सचिव कॉम्रेड दत्ता राक्षे उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विराट, सुरगाणा.